नमस्कार. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वशास्त्रप्रदायिनी. श्रावण व्याख्यानमालेचं 23वे वर्ष आहे. त्यामध्ये प्रथम पुस्तक मी गुंतोय. माझा विषय आहे कोविड पूर्व आणि कोविड उत्तर जग. तर कोविड पूर्व जग आणि कोविड उत्तर जग या दोन्हीच्या मध्ये कोविडग्रस्त जग अशी एक घटना घडती आहे. ती आत्ता आपण ती अनुभवतोय. जे कोविडग्रस्त जग आहे त्या जगाचा अनुभव आपण आत्ता घेतोय, जो फेब्रुवारीच्या साधारण 15 तारखेपासून साऱ्या विश्वाला त्यांनी व्यापून टाकलेला होता. पण त्याच्या आधी जाऊन आपण जर कोविड पूर्व जग बघितलं तर या कोविडग्रस्त जगाची जी पालमुळं गेलेली आहेत ती साधारण कोविड पूर्व जगामध्ये म्हणजे 1980च्या सुमारास जेव्हा जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ही संकल्पना आली आणि ही संकल्पना काही राष्ट्रांनी अधिक लवकर आपलीशी केली. त्यात चीन हा देश होता. पण भारतासारख्या देशांनी ती खाऊजा धोरण होतं ते 90च्या सुमारास आपलंसं केलं आणि सगळं जग नकळत सगळं जग जवळजवळ आलं. आणि जगातल्या ज्या सगळ्या कंपन्या होत्या, मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या, ज्याला आपण मल्टीनॅशनल कंपन्या म्हणतो, त्या मल्टीनॅशनल कंपन्या जगामध्ये कुठल्याही देशात जाऊन आपला व्यापार, आपलं उत्पादन करू शकत होत्या. त्यामुळे काय झालं की जग नकळत जवळ आलं. आणि प्रवासाचं ते कारण होतं की व्यापारासाठी, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटसाठी, टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफरसाठी माणसं किंवा तरुण पिढी आत्ताची जी 80च्या सुमारास 90च्या सुमारास इंजिनियर झाले होते वगैरे, ते सहजगत्या युरोपमध्ये, एशियामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, या कॉन्टिनेंटमध्ये सहज प्रवास करत होते. तर हे सगळं जग जवळ येण्याचा जो भाग होता त्याचं एक कारण या कोविडच्या प्रसाराला झालेलं आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे चीनसारखा देश आणि साधारण 80च्या सुमारामध्ये जे सोव्हिएट रशिया आणि अमेरिकामध्ये जे कोल्ड वॉर चालू होतं केले, साधारण सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर एक 10 वर्षांनी ते कोल्ड वॉर सुरू झालं. ते कोल्ड वॉर नकळत संपलं कारण रशियासारख्या महाशक्तीचं विघटन झालं. आणि त्या विघटनाच्या जी प्रोसेस होती त्या विघटनाच्या प्रोसेसच्या नंतर जे कोल्ड वॉर होतं ते संपलं. पण एक व्यापारी युद्ध जगामध्ये मोठ्या मोठ्या राष्ट्रांमध्ये सुरू झालं आणि रशिया जो विघटित झालेला होता तो बाजूला पडला आणि एकीकडे अमेरिका आणि एकीकडे चीन आणि जपान, कोरिया असे देश आले. पण त्यातला चीन हा देश होता तो लोकसंख्येने मोठे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात व्यापार आणि उद्योग आणि उत्पादन सुरू झालं. त्यामुळे नकळत ती स्पर्धा अमेरिका आणि रशिया सोडून अमेरिका आणि चीन अशी सुरू झाली. आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे जे साधारण 2019च्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चीनमधल्या हुआन प्रांतामध्ये एका बायोटेक्निकल लॅबमध्ये तो जो कोविडचा विषाणू होता तो पसरला असं म्हटलं जातं. आणि त्या हुआन शहरामध्ये पहिल्यांदा त्या विषाणूने हाहाकार माजवला आणि चीनमधल्या काही मोजक्या शहरांमध्ये तो हाहाकार माजला. पण तो चीनमध्ये कंट्रोल झाला असं म्हणतात. त्यात परत त्या चीनची प्रवृत्ती, तिथली राजकीय पद्धती, तिथल्या बातम्या बाहेर देण्याची पद्धती, तिथली माध्यमं या सगळ्यांचा जर विचार केला तर त्यात किती खोटं आहे आणि किती खरं हे आपण सांगू शकत नाही. पण नकळत त्या हुआनमधनं जो बाहेर पडलेला विषाणू होता ज्याला कोविड-19 म्हटलं जातं, तो कोविड-19 पसरायला लागला आणि त्याचा पहिला प्रभाव पडला तो अमेरिकेसारख्या एका महासत्तेवर पडला. आणि त्या महासत्तेवर पडलेल्या जो प्रभाव पडला त्यामुळे तिथे भराभर सगळ्यांना लागण सुरू झाली. आणि त्यानंतर युरोपमधले स्पेन आणि पोर्तुगाल हे देश होते किंवा इटलीसारखा देश होता की जिथे फुटबॉलचं प्रेम होतं, तिथे मॅच खेळली गेली आणि त्या मॅचमधनं एकमेकांना त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं त्या विषाणूचं आणि सगळ्या युरोपमध्ये नकळत ते पसरलं गेलं. तर हे जे सगळं होतं आणि त्याचवेळी परदेश गमन हाच एक कारण होतं की कोविड जगभर पसरण्याचं. की पूर्वी जर 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी बघितलं तर परदेशी जाणं म्हणजे एक विलक्षण गोष्ट मानली जायची, एक आश्चर्य मानलं जायचं की हे परदेशी चाललेत. पण गेल्या 30 वर्षामध्ये परदेशी जाणं हे भारतातल्या भारतात फिरण्यासारखं, डोमॅस्टिक ट्रॅव्हलिंगसारखं लोक कॉन्टिनेंटल ट्रॅव्हलिंग करायला लागले. आणि त्यामुळे हा कोविडचा जो विषाणू होता हा फार मोठ्या वेगाने जगभर पसरला.
आता विषाणू म्हटला की जीवाणू म्हणा, त्याला काही म्हणा, विषाणू आणि जीवाणू याच्यात फार आपल्याला खोलात जायचं नाही. पण तो जो प्रसार करतो की त्याला जर त्याच्या वाढीसाठी फेवरेबल कंडिशन मिळाल्या तर तो कोणत्याही शरीरामध्ये वाढतो, आणि तो जेव्हा वाढतो तेव्हा तो माणसाच्या सगळ्या तो श्वसन संस्थेवरती अटॅक करतो. आता पूर्वीच्या काळी जो क्षयरोग होता किंवा दुसरे काही रोग होते, घटसर्पासारखे, डांग्या खोकल्यासारखे रोग, हे सगळे श्वसन व्यवस्थेलाच व्हायचे. आणि TB सुद्धा हा संसर्गजन्यच रोग होता. त्याप्रमाणे कोविड हा सुद्धा संसर्गजन्य रोग आहे, उगाच लोक त्याला ड्रॉपलेट्समधनं पसरतो. क्षयरोगी सुद्धा होता त्या काळामध्ये. जर आपण बघितलं तर 1940, 50, 60च्या सुमारामध्ये क्षयरोगी असला तर त्याला कुठेतरी सॅनिटोरियम असायची जी शहरापासून दूर असायची, म्हणजे एक प्रकारचं ते क्वारंटायझेशनच असायचं की हिल स्टेशनला असायची. जे श्रीमंत माणसं असायची त्यांना परवडायचं, जिथे किंवा दमेकरी असायचे, TB पेशंट असायचे ज्यांना धाप लागती, त्यांना अशा कोरड्या हवेच्या ठिकाणी, हिल स्टेशन जिथे पोल्युशन नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवायचे. त्याला सॅनिटोरियम म्हणायचे, पण ते एक प्रकारचं क्वारंटायझेशनच होतं. पण हा जो कोविडचा विषाणू होता तो इतक्या वेगाने पसरला की त्याचं जे पसरण्याचा जो वेग होता आणि तो एकदम नवा असल्यामुळे, जर 2009 साली बघितलं तर भारतासारख्या देशामध्ये स्वाईन फ्लू आला होता. हा प्रकारचा तापच होता. त्याच्या आधी 1917च्या 20च्या सुमारास पहिल्यांदा आपल्याला इन्फ्लुएन्झा हा एक प्रकार कळला की ज्याला नंतर आपण फ्ल्यूचा ताप म्हणायचो. तो सुद्धा व्हायरसपासूनच होणारा ताप होता. तर कुठलाही जेव्हा बाहेरचा एखादा विषाणू किंवा जीवाणू जेव्हा मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो तर त्याचं पहिलं लक्षण काय असतं की बॉडी आपली टेम्परेचर वाढवते, आणि बॉडी टेम्परेचर वाढवते म्हणजे त्याला ताप येणं म्हणायचं. आणि आता जे म्हणतात लोक, काहीतरी रोज त्या कोविडमुळे माध्यमांनी एवढा आपल्यावरती अत्याचार केलेत किंवा इतक्या फेक न्यूज टाकतात की माणसाचं जीवन आहे ते भयग्रस्त करून टाकलेले. नकळत भयग्रस्तता माणसाच्या जीवनामध्ये इतकी आणली आहे की हे सगळं असतं जेव्हा माणसाला ताप येतो, त्याचं बॉडी टेम्परेचर वाढतं, तेव्हा त्याच्या जिभेची चव झाली, त्याला नाकाने वास घेता येत नाही. ही लक्षणं आपल्याला पारंपरिक पद्धतीतून माहिती आहेत, पण नवीन काहीतरी रोज सांगायचं, रोज पॉस्च्युलेट करायचं, एक काहीतरी पॉस्च्युलेट मांडायचं, सिद्धांत मांडायचा, काहीतरी फाइंडिंग्स काढायचं आणि ते माध्यमांच्या समोर आणून लोकांना दाखवायचं. आणि लोक सुद्धा भ्रमिष्ठासारखी ते बघत बसतात की ज्यामुळे आपल्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण होती. त्या संभ्रमावस्था होणाऱ्या गोष्टींनाच आपण टाळायचं म्हणजे आपल्या मनामध्ये संभ्रम होत नाही. पण या कोविडचा जो हल्ला झाला संपूर्ण मानवी समाजावर, सगळ्या विश्वावर झाला, आणि त्यांनी एक गोष्ट नक्की सांगून टाकली की जगातल्या सगळ्या वैद्यकीय व्यवस्था आहेत, अगदी अमेरिकेसारख्या महासत्तेकडे, अमेरिकेसारख्या समृद्ध देशापासून ते भारतासारख्या विकसनशील देशापर्यंत सगळीकडच्या वैद्यकीय व्यवस्था या अगदी नाममात्र आहेत. त्या कुठल्याही साथीच्या रोगाला कंट्रोल करण्याच्या लायकीच्या नाहीत, अशी कपॅसिटी आपली दाखवून दिली. आता साथीचा रोग म्हटला की त्याला एक एपिडेमिक म्हणतात. ते एपिडेमिकॉलॉजी नावाचं एक शास्त्र आहे. त्या शास्त्राचा अभ्यास किती केला गेला जगभर, हा मोठा प्रश्न आहे. एक नॉर्मन चॉस्की म्हणून आता अमेरिकेमध्ये एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. त्यांनी नुसतं ट्रम्प सरकारला नाही तर सगळ्या विश्वातल्या सरकारांना विचारलं की वैद्यकीय व्यवस्थेमध्ये आपण गेल्या 50 वर्षामध्ये किती प्रगती केली आहे, आणि एखादा साथीचा रोग आला, साथीचा विकार आला तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो. तर हे सगळं जर बघितलं तर त्या नॉर्मन चॉस्कीचं बोलावणं बरोबर पडतं की आपण या एपिडेमोलॉजीचा कुठेही अभ्यासच केला नाही. की एपिडेमोलॉजी म्हणजे एखाद्या साथीचा रोग आला तर त्याचं साथीच्या रोगाचं शास्त्र निर्माण झालं पाहिजे. की शास्त्र निर्माण झालं तर त्या शास्त्र निर्माण होतं तेव्हा त्याला एक सिस्टमॅटिक नेस येतो, आणि ते सिस्टमॅटिक नेसमधनं काय होतं की माणसाची भ्रमिष्ठा होता नष्ट होती. की एखादं संकट येणार असलं तर त्याच्याकडे जर आपण आपल्यावर एखादं संकट येणार असेल त्याची जर आपण आधीच टास्क फोर्स निर्माण केला किंवा नॅशनल कॅलॅमिटी सारखी संस्था आहे त्यांच्याकडे तयारी असती की परवा जसं निसर्ग वादळ येणार होतं हे आधी आपल्याला हवामान खात्याने सांगितलं. जेव्हा हवामान खात्याने आपल्याला सांगितलं होतं त्यावेळी सगळीकडे कोकणच्या किनारपट्टींवरती नॅशनल
ह्याचे जे फोर्स होता ते टास्क फोर्सची लोक जाऊन आधी थांबली होती. त्यांनी लाईफ बोट्स ठेवलेल्या होत्या. लोकांचं दुसरीकडे मायग्रेशन केलं. जी किनारपट्टीवर घरं होती तिकडे त्यांचं मायग्रेशन केलं. ही सगळी व्यवस्था आधी करून ठेवली की येणाऱ्या संकटाची आपल्याला आधी कल्पना असली तर आपण त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी निदान सामर्थ्य आपल्यात येतं, एक मनोबळ येतं की आपण आता संकट येणार आहे, जरा आपण आपलं सुरक्षित स्थानी जाऊ. पण या कोविडने काय केलं, साऱ्या जगभर मोठा हाहाकार माजवला. आणि तो हाहाकार असा होता की तो माध्यमांनी जास्ती पसरवला. की एखादा रोग येतो, तो रोग त्याच्या पावलांनी येतो. मानवी जीवनात त्याचं जे काही मानवी जीवनावरती, मानवी स्वास्थ्यावरती तो जो अटॅक करतो, तो अटॅक करताना तो काही मानवांचं जीवन हानी करून जातो, जीवन घेऊन जातो, त्याचा मृत्यू त्यांचे होतात. पण हे सगळं होत असताना माणसांनी काहीतरी शिकलं पाहिजे, एपिडेमोलॉजीचा अभ्यास झाला पाहिजे. पण प्रारंभी आता आलेल्या साथीचा रोग आहे हा कोविडचा जो हे आहे, विषाणू आहे, हा विषाणू कोणालाच माहिती नाही. त्यामुळे नॅशनल व्हायरॉलॉजिकल सेंटर किंवा जगभरची सगळी वैद्यकीय संशोधन केंद्र होती ती एकदम गलित गात्र झाली की याच्यावर नक्की काय करायचं. मग शेवटी काय, तापावरचं औषध असतं की पूर्वी क्लोरोक्युनन हायड्रॉक्सिल नावाचं औषध द्यायचं, पांढऱ्या द्यायचे, मलेरिया सारखा ताप औषध अतिशय मान्य आहे प्रत्येक येणाऱ्या तापाला. आणि जे असं इन्फेक्शननी येणारा ताप असतो त्याला ते असतं, त्याला काही आधी प्रतिजैविकच आणि हेच दिली पाहिजे, अँटीबायोटिक्स असं अजिबात नाही आहे. त्याच्यानंतर तुमचं बॉडी टेम्परेचर वाढतं, तुमच्या घसावरती इन्फेक्शन येतं की त्यावेळी काय देतात, ॲस्पिरिन देतात. ॲस्पिरिन म्हणजे पॅरासिटामॉल देतात की ताप कमी होण्याच्या गोळ्या देतात. पण या सगळ्या कोविडच्या मध्ये माणसांवरती रोज नवीन बातम्या, रोज नवीन फाइंडिंग, ज्याच्यामुळे माणूस काय झाला, संभ्रमावस्थेत, त्याच्या मनात इतके विकल्प निर्माण करून ठेवले या माध्यमांनी. कारण माध्यमं शेवटी कोणाच्या ताब्यात, ही माध्यमं भांडवलदारांच्या ताब्यात आहेत, भारतातली असो किंवा जगातली असो. त्या भांडवलदारांना या माध्यमातनं काहीतरी बातम्या प्रस्तुत करून सामान्य जनांना कसं जास्तीत जास्त घाबरवून टाकता येईल हे काम त्यांना करायचं. त्यामुळे माध्यमांना कोविडच्या बातम्या काय आणि निसर्ग वादळाच्या बातम्या काय, तिथली मृत्यूहानी काय, माणसांची जीवितहानी काय आणि वित्तहानी काय, हे सर्व त्यांना बातम्या आहेत. त्यांना त्याच्यामध्ये कुठलीही गोडी नाही आणि कोणीही तिथे जाऊन त्यांना मदत करणार नाही, फक्त बातम्या देणार आणि लोकसुद्धा भ्रमिष्ठासारखी त्या बातम्या बघत बसतात. काही गरज नाही. आपल्या जर प्राचीन आपली जीवन व्यवस्था बघितली तर आपल्याकडे हे सर्व सांगून ठेवलेलं आहे की जेव्हा जेव्हा टेम्परेचर बॉडीचं वाढतं तेव्हा तेव्हा आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होती. ते येणाऱ्या बॅक्टेरिया किंवा येणाऱ्या जीवाणूंवरती, विषाणूंशी हल्ला होतो, दोघांचं युद्ध होतं. त्यात जे जिंकतात नाही तर त्या माणसाला त्या याचा प्रादुर्भाव होतो किंवा माणूस प्रादुर्भाव नाही झाला तर माणूस ठणठणीत राहतो, पण अँटीबॉडीज तयार होतात. आता अँटीबॉडी हा शब्द इतका महत्त्वाचा यांनी मानला आहे की सगळ्या दूरदर्शन वाहिन्यांवरती सगळ्या अँटीबॉडीज काय हे अशा प्रकारचं माणसाला वैद्यकीय ज्ञान. आणि जो तो प्रत्येकजण मेडिकल कन्सल्टंट झाला आहे आजच्या काळामध्ये, प्रत्येकजण मेडिकल कन्सल्टंट झाला आहे, जो तो सांगतोय की हा काढा घ्या, गरम पाणी प्या, वाफारा घ्या, अमकं करा, तमकं करा. अरे पण जे काही करायचं आहे ते प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं. च्यवनप्राश घ्या, गिलोयचा काढा घ्या, गुगुलचा काढा घ्या, अमक्याचा काढा. इतकं आपल्यावरती अटॅक करतात, सगळीकडनं लोकांनी अटॅक केला की माणूस आणखीन संभ्रमावस्थेत जावा, आणखीन भ्रमिष्ट व्हावा. आणि माणसाच्या मनामध्ये जेव्हा विकल्प निर्माण होतात, आणि हा जो कोविडग्रस्त जो माणूस आहे, कोविडमुळे भांबावलेला समाज मन आहे ना, हा कोविड हा एक रोग आला, ही एक व्याधी आली. पण ती व्याधी बरोबर काय घेऊन आली, ते नुसतं देहाचं दुखणं नाही, हे तर सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक आणि असं सगळं एकत्र, चार एकत्र आले की माणसं नकळत. आणि त्याच्यावर उपाय काय काढला की लॉकडाऊन, की सोशल डिस्टन्सिंग. आधीच माणूस मनाने एकमेकांपासून दुरावलेला आहे, त्याला बॉडीने फिजिकली सुद्धा दूर ठेवायचं. सोशल डिस्टन्सिंग काढला. सॅनिटायझेशन म्हणजे काय, हात स्वच्छ धुवा कोणाला सांगावं लागतं. आपल्याला घरात आपल्या प्राचीन जीवनसरणीमध्ये आपल्या आईवडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी हे सांगितलं, घरात आल्यावर हातपाय धुवा, स्वच्छ हातपाय धुवा, हात पुसा आणि मग घरात या किंवा मग घरातल्या वस्तूंना हात लावा. हे आपल्याला सांगायची गरज नाही. पण सॅनिटाईज आणले. सॅनिटायझर म्हणजे काय आणलं, तर ते साखर कारखान्यावांनी इथिल अल्कोहोल आणि ॲसिटोन सारखी जी ज्वालाग्रही पदार्थ आहेत ते आपल्या हाताला लावून चोळायचे, हे सांगितलं. हे ज्वालाग्रही पदार्थ आणि हे लो बॉइलिंग कंपाऊंड असतात, ही जर लहान मुलांच्या हातात गेली तर काय होईल.
पण नाही, त्याला सॅनिटायझेशन म्हणायचं आणि काहीतरी काढायचं. सारखे हात धुवा, सारखे हात धुवा म्हणजे काय पाण्याचा अपव्यय? साबणाने सारखे हात धुवा सांगायचं कशाला पाहिजे काय? ह्या अशा प्रकारच्या रोज नवीन न्यूज, रोज नवीन बातम्या, रोज माणसांवरती त्या बातम्यांचा भडीमार करून जो माणूस चांगला जगू इच्छितोय, कोविडपासून स्वतःचं रक्षण करू इच्छितोय, त्याला आणखीन कोविडग्रस्त करून टाकायचं. ही सगळी माध्यमांची खेळी आहे. या माध्यमांच्या खेळीला आपण किती बळी पडायचं हे आपण आपलं ठरवायचं आहे. काही गरज नाही त्याची. आणि माणसाला जेव्हा शारीरिक आणि मानसिक येतं आणि आर्थिक दुखणं येतं ना, त्यावेळी माणूस पूर्ण कोलॅप्स होतो. मोठे मोठे कारखानदारांचे कारखाने बंद पडले. लॉकडाऊन हा काय उपाय आहे का त्याच्यावर? आज बिरबलाची गोष्ट मिलिंद वाटवेंनी लिहिली आहे की बिरबल आणि बादशाह नगरात फिरायला गेले आणि बादशाच्या पायाला काटे लागले पायवाटेवरनं जाताना. तर बिरबलाला त्यांनी लगेच सांगून टाकलं की उद्यापासून या सगळ्या राज्यातले जेवढे आपले पायवाट आहेत ना त्याच्यावर मखमली सगळं आच्छादन करून टाका. दुसऱ्या दिवशी बिरबल परत दरबारात गेल्यावर बादशाने विचारलं, अरे काय ते सगळीकडे अंथरले का गालीचे सगळ्या पायवाटांवरती? तर बिरबलने एक पिशवीतनं पुरचुंडी काढली आणि दाखवली. म्हणले हे पायात घाला तुम्ही, हे मखमली जोडे पायात घाला. म्हणजे काय झालं? आज या बादशहांना दाखवायला कोणी बिरबल निर्माण होत नाही. सगळे तुगलकी निर्णय होत आहेत आणि निर्णयांची धरपकड होतीये. त्यामध्ये कॉन्ट्रावर्सीज आहेत. या कॉन्ट्रावर्सीज कधी दूर होणार आहेत? की पॅरासिटामॉल सारखं औषध आणि त्याच्यावरती रोज कुठली तरी संशोधन संस्था, जगातल्या अनेक संशोधन संस्था रोज सांगतायत की आम्ही लस तयार केली, आम्ही लस तयार केली, आम्ही लस तयार केली. पण ती लस कधी बाजारात येणार आहे? आणि त्या लसचा जो कालावधी आहे तो निर्माण होण्याला 2 वर्ष 1.5 वर्ष लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा हे एखादं कोविडसारखं मोठा साथीचा रोग येतो ना, तेव्हा तो बरोबर बरंच काही घेऊन येत असतो. आणि तो आपल्या जगणाऱ्या वर्तमानातल्या माणसाला 40 वर्ष 50 वर्ष मागे नेत असतो. आणि तो बरोबर आर्थिक, सामाजिक, राजकीय सगळ्या प्रकारची दुखणी बरोबर माणूस नकळत नैराश्यग्रस्त झाली. माणसं ज्यांचं पोट हातावरचं होतं. स्वतंत्र भारतामध्ये फाळणीच्या नंतर पहिलं मायग्रेशन झालं असेल तर या कोविडच्या वेळी. आणि हे कशामुळे झालं? नियोजन शून्य विकास हे त्याचं एक कारण आहे. की भारतातली मोजकी शहरं एखाद्या डायबिटीस पेशंटसारखी फुगत गेली. फक्त छोटी छोटी शहरं, छोटे छोटे उद्योग खेडोपाड्यांमध्ये निर्माण झाले नाहीत. म्हणून जो गरीब कामगार होता, जो अशिक्षित मजदूर होता, तो सगळा शहराकडे आला नकळत गेल्या 50-60 वर्षात स्वातंत्र्यानंतर. आणि मुंबईसारखी, पुण्यासारखी, कलकत्त्यासारखी महानगरं या कामगारांचं शोषण करत होती. आणि लॉकडाऊनमुळे काय झालं? या बिचाऱ्या लोकांना खाणं पिणं नाही. आणि जे कोणी त्यांचे कॉन्ट्रॅक्टर होते ते सुद्धा कोणाचे? बगलबच्चे, सरकारचेच बगलबच्चे. त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं यांना. यांनी सांगितलं मायग्रेशन मायग्रेशन. आणि ही लोकं बिचारी मुंबईपासनं, पुण्यापासनं, उत्तर प्रदेशातल्या, बिहारमधल्या त्यांच्या मायदेशी जाण्यासाठी चालत निघाली. आणि तिथे जाऊन TV वाले त्यांचे इंटरव्ह्यू घेतात. आप कैसे जा रहे हैं? आप रोज कितना चलते हैं? विनोदाचा भाग आहे. विनोदाचा भाग नाही, ही शेमफुल गोष्ट आहे. हे जातात कसे? त्यांना विचारतात कसे? लाज वाटायला पाहिजे यांना. की जी माणसं स्वतःच्या पोटासाठी भूक लागलेली असताना भुकेल्या पोटी पाणी नाही मिळत त्यावेळी चालत चालली आहेत आपल्या मायदेशी 2000 किलोमीटरवर. आणि त्यांचे जाऊन हे इंटरव्ह्यू घेतात आणि बसतात गाड्यांमध्ये आणि परत मुंबईला स्टुडिओत येतात. शेमफुल गोष्ट आहे. स्वतंत्र भारताच्या लोकशाहीसारख्या राष्ट्रामध्ये या नियोजन शून्य विकासामुळे नसती तर शहरं विकसित झालेली नाही. शून्य विकास आहे यार. आणि वैद्यकीय सुविधेकडे जर बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्रांपासनं सगळ्या लोकल गव्हर्नमेंटचे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ती शून्य आहेत. तिथे असणारा स्टाफ हा किती कॉम्पिटंट आहे. आणि हा कोविडची तुम्ही जी टेस्ट करता त्याला स्वॅब टेस्ट म्हणतात. ही स्वॅब टेस्ट असती. ही स्वॅब टेस्ट घेणारी आणि त्याची मेथड डेव्हलप करणारी लोक किती कॉम्पिटंट आहेत. त्यांना त्यातलं किती नॉलेज आहे हे जर विचारलं तर एका लॅबमध्ये केलेला जो पॉझिटिव्ह येतो तो दुसरीकडे निगेटिव्ह आलाच नसतो. हे सगळं म्हणजे ज्यांच्यामध्ये कपॅसिटीज नाही, ज्यांच्यामध्ये गुणात्मक दर्जाच नाही, अशा लोकांना सरकारी दरबारी नोकऱ्यांमध्ये शिरवून ठेवायचं. आणि वैद्यकीयसारख्या क्षेत्रामध्ये जेव्हा अशा प्रकारचा भ्रष्टाचार येतो ना तेव्हा तो तर सगळ्या मानवी व्यवहारांना पण नाही, मानवाच्या अस्तित्वाला पार सुरुंग लावणारा असतो. तर मानवाचं अस्तित्व जेव्हा धोक्यात येतं तर कशामुळे येतं? त्या अशा गोष्टींची जेव्हा खैरात होते की ज्या वेळेला
हायड्रॉक्सिल क्युनॉन किंवा रेमिडिस्क्युअर आता जे औषध काढलं आहे कोविडवरती, ते काय शेवटी कोविडचा जो जीवाणू आहे, तो विषाणू आहे, तो श्वसन संस्थेमधनं म्हणे शरीरामध्ये जातो आणि तो पहिल्यांदा जिभेवर असतो, नाकावर असतो म्हणून चव जाते. आता पूर्वीच्या तापात सुद्धा जिभेची चव जाणं, कुठल्याही आजारपणात माणसाला चव नसणं, हे अतिशय नॉर्मल आहे. त्याच्यात काहीच वेगळं काही सांगत नाहीत ही लोक. पण हे वैद्यकीय अर्धवट ज्ञान असलेली लोक सगळी तिथे भरलेली आहेत. आणि त्याला उपाय म्हणजे काय, तर जेव्हा हे जे मायग्रेशन झालं, या मायग्रेशनमध्ये प्रचंड लोकांचे हाल झाले. आणि जेव्हा माणूस पोटासाठी त्याला मिळत नाही, त्याला त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी, त्याच्या ठेकेदारांनी वाऱ्यावर सोडून दिलं, तेव्हा ती माणसं करणार काय. ती म्हणली नकळत आपण आपल्या मायदेशी जाऊ. 2000 किलोमीटर पायी पायी निघाली. जिथे रस्ता निघेल तिथे लोकांनी, पोलिसांनी त्यांना अडवलं, तिथे त्यांची टेस्टिंग. काय वाटेल ती. म्हणजे हा सगळा तुघलकी कारभार म्हणायचं. याच्यात माणसाचं माणूसपण होतं, ते कुठं जपलं आपण. काहीच नाही. की माणसं क्वारंटायझेशन हा जो शब्द आहे, हा मध्ययुगातला शब्द आहे. विलगीकरण करायचं कुठल्या काळामध्ये वापरताय तुम्ही, की जिथे जगामध्ये तुम्ही आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आणि डाटाबेसच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाता करताय आणि संगणकीय ज्ञान इतकं तुम्ही केलं आहे की त्यामध्ये तुम्ही क्वारंटायझेशन हा शब्द वापरताच कसा. विलगीकरण कसलं करायचं. विलगीकरण म्हणजे माणसाला वाळीत टाकणं आहे. पण हे समजत नाही राज्यकर्ते नाही आणि ज्यांनी आजपर्यंत मानवी समाजाचं नेतृत्व केलं. जर दुसऱ्या महायुद्धानंतर बघितलं तर संयुक्त राष्ट्रसंघ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अशा संस्था निर्माण झाल्या. पण या संस्थांचं ध्येय काय होतं. या ठराविक जगातल्या श्रीमंत राष्ट्रांनी स्वतःच्या इंटरेस्टसाठी निर्माण केलेल्या संस्था होत्या. तर मोदींनी परवा जे संयुक्त राष्ट्रसंघात भाषण केलं ते अगदी ॲप्रोप्रिएट केलं की दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली, ती जगामध्ये शांतता आणि युद्ध नसावं यासाठी झाली. पण आज जर आपण विचार केला तर या संयुक्त राष्ट्रसंघाची दुसरं ध्येय धोरण काय असेल. तर अशा साथीचे रोग आले तर त्याचा पायबंद कसा करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं, त्यात एकमेकांना सहाय्य कसं करायचं, एकमेकांशी सिंक्रोनाइज कसं व्हायचं, हे मोठं असले पाहिजेत. की युद्ध आता नकोच, अशा प्रकारचं जेव्हा मोदी भाषण करतात तेव्हा ते सगळ्या जगाचं नेतृत्व करायला काबिल आहेत. ही इज कपॅबल टू डू इट असं वाटतं नकळत. हे जे जेव्हा आपण बघतो हे सगळं जगभर चाललेलं आहे. आणि मायग्रेशन म्हणजे विस्थापित होणं, हे जे विस्थापित होतात ना त्यांनाच कळत असतं. हे सांगून गोष्ट नाही. म्हणून तर मी म्हणतोय की कोविडग्रस्त हा जो शब्द आहे ना, हा आत्ता वर्तमानातला आहे. आणि याचं परसेप्शन, याची अनुभूती आपण सगळे घेतोय. त्याच्यातल्या दुःखाची, त्यातल्या अवहेलनांची, त्यातलं जे काही क्लेश आहेत, त्यातला मानसिक ताण आहे, हे सगळं आपण बघतो. की जेव्हा लॉकडाऊन झालं पहिलं तेव्हा माणसांनी काय करावं. की माणसाचा सहज स्वभाव आहे की ज्याच्यामुळे ज्या गोष्टींवर निर्बंध येतो, ते निर्बंध आलेल्याच गोष्टी करण्याची माणसाची एक अंगभूत एक प्रेरणा असते. की ज्याच्यावर बंदी असते ना तेच करून बघायचं. की बाहेर पडू नका म्हटलं ना, आपण बाहेर पडून बघू कोण कोण दिसते, किती गर्दी आहे. म्हणजे ही अंगभूत प्रेरणा अगदी वयस्कर माणसांपासून बाल स्वभावापर्यंतच्या माणसांना असते. पण या सगळ्यामध्ये, या सिनॅरिओमध्ये बघितलं तर कोविडच्या, तर असं काही सुरू झालेलं आहे की जी टेक्नॉलॉजी, ज्या टेक्नॉलॉजीने अतिशय प्रगती केली, त्या टेक्नॉलॉजीने या कोविडला रोखण्यासाठी काय केलं. फक्त टेक्नॉलॉजीने स्वतःचे पाय पसरले. वर्क फ्रॉम होम, एज्युकेशन फ्रॉम होम या कल्पना आल्या की ज्यामध्ये या संगणकीय आणि हे मोबाईल आणि हे ज्या प्रकारची ही जी ॲप्स आहेत ही जास्ती खपली. म्हणजे नकळत त्यांनी स्वतःचा फायदा केला. म्हणजे संकटाचं संधीत रूपांतर करून स्वतःचा फायदा केला या कंपन्यांनी. वर्क फ्रॉम होम ही जी कल्पना आहे, ज्यावेळी 2005च्या सुमारास काही मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, काही सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये, ज्याला हिंजवडीचा काय सॉफ्टवेअर पार्क म्हणतात, त्याला काय पार्क का म्हणतात हे मला अजून कळलेलं नाही आहे. जसं आईस्क्रीमच्या दुकानाला पार्लर का म्हणतात माहिती नाही मला, तसंच त्याला सॉफ्टवेअर पार्क का म्हणायचं. त्या पार्कमध्ये कुठेही झाड नसलं तरी त्याला पार्कच म्हणायचं, काय माहिती नाही. पण हे वर्क फ्रॉम होम जेव्हा 2005च्या सुमारास सुरू झालं तेव्हा त्या कंपनीतल्या काही ठराविक लोकांना ते मिळायचं. आणि ज्याला मिळायचं ना तो असा काही रुबाबात असायचा, अरे मी आता 2 दिवस इन द वीक आय विल डू वर्क फ्रॉम होम वगैरे असं. आणि ज्यांना मिळायचं नाही ते बिचारे गप्प बसायचे की आपण काहीतरी कमी आहोत ह्या घरी बसून. पण आज वेळ अशी आली, प्रत्येकाला घरी बसून काम करायचं. वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम म्हणजे काय, माणसाने ऑफिस घरी आणायचं. ऑफिसमधले ताणतणाव
ऑफिसमधले प्रश्न सगळे घरात आणायचे आणि घराला ऑफिस करायचं आणि मग घराला घर पण कधी येणार, घरालाच ऑफिस करायचं. म्हणजे ही बदलती संस्कृती, या बदलती संस्कृती आणि या सायन्स आणि या तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीची ही फळं, याला फळं म्हणायची का विषवल्ली म्हणायची मला माहिती नाही. पण वर्क फ्रॉम होम, मग त्या माणसाचं घर 2 खोल्याचं असलं तरी त्यांनी वर्क फ्रॉम होम करायचं आणि त्या घरामध्ये 2 मुलं असली, घरात कलकलाट असला, जवळपास घरं शेजारी शेजारी असली तरी त्यांनी वैतागायचं. आणि मग काय झालं, त्यात ताणतणाव झाले, कौटुंबिक कलह निर्माण झाले. हे कौटुंबिक कलह मग नकळत माणसाला आर्थिक, ज्याची दुकान नव्हती, 8-8, 10-10 हजार शहरामध्ये दुकान भाड्याने घेऊन काहीतरी व्यवसाय करायचा पोटा पाण्याचा, लॉकडाऊनमुळे बंद झालं. त्या माणसाच्या पोटा पाण्याचं ज्या मालकाचं दुकान आहे तो भाडं तर घेणारच, याचा व्यवसाय शून्य, काढलेलं कर्ज, व्यवसायासाठी केलेली उलाढाल, हे सगळं करून माणसं नैराश्यात गेली. माणसांच्या डोक्यातलं ग्रे मॅटर मेंदूमध्ये असतं म्हणे, जे माणसाला आनंदी आणि प्रफुल्लित ठेवतं, ते ग्रे मॅटरच श्रिंक झालं, कॉम्प्रेस झालं. माणूस नैराश्यात गेला, डिप्रेशन गेली माणसं, आणि माणसांनी नकळत मृत्यूला आपलंसं केलं, सुसाईड केलं लोकांनी. लोकांना घरातले वरचे सिलिंग फॅन जे वारा घेण्यासाठी ते फास लावण्यासाठी वापरले गेले. काय म्हणावं या कोविडला, आणि या राज्यकर्त्यांना काय म्हणावं, हे तुगलकी निर्णय कधी थांबणार आहेत, याचा जर तुम्हाला असेल तर एखाद्या सामोरं जायचं, मग काय करावं लागतं, नियोजनपूर्वक त्याचा सामना करावा लागतो, त्याच्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं, त्यासाठी एकमत लागतं, युनानिमसली डिसाईड करावं लागतात गोष्टी. 2009 स्वाईन फ्ल्यू पुण्यामध्ये आला होता, तेव्हाचे जे कोणी आरोग्यमंत्री होते या महाराष्ट्र सरकारमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पुण्यामध्ये मी अद्यावत एक संसर्गजन्य हॉस्पिटल, रोगांच्या नियंत्रणासाठी एक हॉस्पिटल उभारणार आहे, अगदी नियोजक, अगदी एकदम मॉडर्न असं. पण आजपर्यंत त्याचा पायाभरणी पण झाली नाही आणि काहीच झालं नाही. ते जे काही स्वाईन फ्ल्यू गेला त्याच्याबरोबर तो हॉस्पिटलसुद्धा वाऱ्यावर. अशा प्रकारचे जेव्हा होतं माणसाच्या, आज जर आपण बघितलं की औषध निर्माण शास्त्राने प्रगती केली, पण त्या औषध निर्माण शास्त्रामधलं जर तुम्ही 100% जर ते निर्माण प्रक्रिया बघितली तर त्यातली 70% निर्माण प्रक्रिया ही फक्त कॉस्मॅटिक्स आणि टॉनिक्स आणि काहीतरी गोळ्या बनवण्यासाठी माणसाच्या वापरली जाते, की ज्याच्यामधनं फायदाच फायदा आहे. 70% गोष्टी याच्यासाठीच वापरल्या जातात की ज्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय होतो, कॉस्मॅटिक्सचा व्यवसाय होतो, त्यांच्या टॉनिकचा व्यवसाय होतो, त्यांची शक्तीला लागणारी काही औषधं असतात त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारचं जे काही चाललेलं आहे. आणि लाईफ सेविंग, ज्याला लाईफ सेविंग मेडिसिन्स म्हणतात, त्याचा कधी निर्माण होतो, तो अतिशय कमी होतो. आणि भारतामध्ये जेव्हा आपण बघतो की भारतामध्ये जेव्हा ते एज्युकेशन फ्रॉम होम ही कल्पना आली, ते एज्युकेशन फ्रॉम होम आधीच भारतातलं जे शिक्षणाचं प्रमाण आहे, शाळेत जाणाऱ्या दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकांचं शाळेत मुलांना पाठवण्याची जी काहीतरी एक आत्म एक इन्स्टिंक्ट असते, ती किती कमी आहे. आणि त्यामध्ये जर एखाद्या घरामध्ये 2-3 मुलं असतील, जी वयाच्या 8 वर्षापासून 15 वर्षापर्यंतची 3 मुलं असतील, एक 4थीत आहे, एक 7वीत आहे, एक 10वीत आहे, असं असेल तर 3-3 मोबाईल त्या घरातल्या लोकांनी आणून कसे द्यायचे तुम्ही. आणि परत मी जे एका शाळेच्या मीटिंगमधलं असं ऐकलं की ते जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा हे डायजेस्ट झाले नाही आहे. ही जी दूरध्वनीवरून किंवा त्या मोबाईलवरून शिकवायचं आणि त्याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायचं, हे कोणाला फार डायजेस्ट झाले नाही, अंगवळणी पडलेलं नाही आहे. त्यामुळे आधीच, आणि मुलांना शाळे पण असतं ना, ते फक्त शाळेतच मिळतं की याला टप्पल मार, त्यातनं ते शिकत असतात, त्यातनं त्या एक रिलॅक्स मूडमध्ये शिकत असतात. ती मुलं घरी आई 24 तास त्यांना अभ्यास कर म्हणणार आणि ते शाळा शिकत असताना सुद्धा आई मागे बसणार, हां ते ऐक सर काय म्हणतायत, ते बघ मॅडम काय म्हणतात, होमवर्क सांगतायत बघ. म्हणजे हे काय झालं, आपण घराची शाळा केली, घराचं ऑफिस केलं, मग घर राहणार कसं. आणि हे कोणी केलं, हे कोविडसारख्या एका विषाणूने केलं. जो विषाणू मानवी शरीरामध्ये गेला, ठीक आहे, पण तो मानवी शरीरामध्ये गेला तर त्याचा जो बंदोबस्त करायचा, त्याची अंतर्गत आपल्यामध्ये एक निसर्गाने निर्माण केलेली शक्ती आहे. ती कोणाला कोणी काही देऊ शकत नाही की इम्युनिटी आणि वाढती की रोज हे काढे घ्या, असं काही नाही. ज्या माणसांना आधीच्या व्याधी आहेत, ज्यांना कोणाला ब्लड प्रेशर आहे, ज्यांना कोणाला डायबेटीससारखे विकार आहेत, किंवा ज्यांना दमा आहे, ज्यांना जास्ती स्मोकिंग करून त्रास होतो, श्वसनाचे विकार आहेत, त्यांना ठीक आहे.
पण प्रत्येकाला सकाळी उठलं की चहा नको आणि काढे घ्या, अमकं करा तमकं करा, ही जीवनसरणीच आपण काहीतरी बदलून टाकतोय नकळत. आणि ह्या कोविडग्रस्त जगामध्ये जगताना नैराश्याला जर आपण बरोबर घेऊन जगत असू तर फार अवघड आहे. कारण शेवटी आपलं मन असतं ना, हे मन आपल्याला प्रत्येक गोष्टीपासून दूर ठेवत असतं. चांगल्या गोष्टींपासून पण दूर ठेवतं, वाईट गोष्टींपासून पण दूर ठेवतं, किंवा चांगल्या गोष्टींना आपल्यासं करण्याचं जे सामर्थ्य देतं ते मनच देत असतं, आणि वाईट गोष्टींना दूर ठेवण्याचं जे काही सामर्थ्य असतं ते सुद्धा मनच देतं. त्यामुळे या मनावरती जेव्हा परिणाम होतो अशा साथीच्या रोगाचा, त्यावेळी साथीचा रोग मनावरती जेव्हा परिणाम होतो ना, तर माणसं नकळत भांबावून जातात आणि भांबावून गेले. आज जर शहरामध्ये बघितलं की गेल्या 60-70 वर्षामध्ये जे माणसाचं आयुष्यमान आहे ते 60 वर्षापासून होतं, एक ॲव्हरेज लाईफ टाईम होतं, ते 80-85 झालं. आज भारतामधली अशी कोट्यावधी लोक आहेत जी 70-75च्या पुढे आहेत, की जी घरात एकच आहेत. कारण अमेरिकेला मुलं पाठवली. ज्या अमेरिकेला पहिलं कोविडने ग्रस्त केलं त्या अमेरिकेमध्ये पुण्या मुंबईतली आणि भारतातली अनेक मुलं मुली तिथे आहेत. आणि लोक अगदी अभिमानाने सांगतात, नाही ते अमेरिकेत आहेत, आमची मुलं दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत, आम्ही आपली दोघंच इथे असतो. आणि आता सगळे घाबरले. आता निम्मी माणसं ट्रम्प सरकार घरी पाठवायला बसले तिकडनं. तर आपली मायभूमी असती, आपली मातृभूमी असती, त्याला विसरून गेलं की अशी अवस्था येते. आणि नकळत त्याच्या शेक्या मुरवायच्या, शेकी मुरवलं ना की, आणि हे शेवटी आहे ना, कोविड असो, नाही ते 1898मधली प्लेगची साथ असो, 1917मधली इन्फ्लुएन्झा असो, कुठल्याही साथी येतात ना, त्या साथी येतात, हा काळाचा महिमा असतो. आज कोविड हा काही परमेश्वराला माहिती नसेल, पण कोविडच्या रूपाने या जगाची लोकसंख्या कमी करायची. कारण शेवटी पृथ्वीला ताप आहे, पृथ्वीला जसं टेम्परेचर वाढतंय, तिचा जो फीवर वाढतोय तो ताप आहे. आणि दुसरं भांडवलशाहीचं पाप आहे. हे भांडवलशाहीचं पाप आहे सगळं. चायनासारख्या देशांनी जेव्हा हुआन प्रांतामध्ये तो सुटला तेव्हा कोणाला सांगितलं नाही, आणि त्यांना अमेरिकेसारख्या देशाला बळी ठरवायचं होतं, अमेरिकेसारख्या देशाला, महासत्तेला धडा शिकवायचा होता. हे त्याचं कारण असू शकेल. कारण आज युद्ध होणार आहे ते कुठल्या बंदुकांनी आणि गननी आणि कुठल्या टँकर्सनी होणार नाही, ते असंच काहीतरी होणार. आणि मग तो जगभर सगळीकडं आपले पाय पसरत गेला. आणि भारतामध्ये साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू झालं. कारण बाहेरून येणारी लोकं होती, त्यांचं काहीच माहिती नव्हतं, परदेशातनं आली, काय बरोबर घेऊन आली, सामान घेऊन आली, तसं कोविड घेऊन आली. आणि साधारण मार्चच्या 15 तारखेनंतर पहिले 3 दिवस महाराष्ट्रामध्ये बंद ठेवला, आणि त्याच्यानंतर पहिला लॉकडाऊन झाला. आणि लॉकडाऊन म्हणजे काय, सगळं बंद, माणसं घरात बसली, सगळ्या विश्वाचं, सगळ्या देशाचं कारागृह झालं. आणि कारागृह झाल्यावर म्हणजे प्रत्येकजण कैदीच. मग कैदी कसे, सगळ्या प्रकारचे असणार हो. तिथे कोणी खून करून आलेला, कोणी वाईट वळणाचा, कोणी दुष्ट प्रवृत्तीचा, दुसऱ्याला त्रास देणारा. तसंच झालं. सोसायटी म्हणजे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जिथे 4 बिल्डिंग ABCD असतात, तिथे 80 फ्लॅटच्या सोसायटीमधले लोक बसली खाली, कोण येते यांच्याकडे, कोणाला येऊ देऊ नका, प्रत्येकजण वॉचमन झाला. आणि तिथे वादंग भांडणं चालू झाली की वॉचमनला पण येऊ देऊ नका, घरातल्या काम करणाऱ्या मोलकरणींना, सर्वंट्सला येऊ द्यायचं नाही. आणि मग जे कोणी वयोवृद्ध लोक होती, घरात दोघंच राहणारी, नकळत त्यांना कामं करावी लागली. 80-85 वर्षाच्या आजी आजोबा काम करायला. मग त्यांना काय झालं, त्यांना आधीच दुखणी होती, आधीच गुडघे गेलेले, आधीच पाय दुखतायत, आधीच डायबेटीस, त्यातून अजून व्याप सुरू झाला. मुलगा अमेरिकेतनं फोन करून सांगणार, बाबा नीट राहा तुम्ही. पण ही सगळी शोकांतिका आहे, या समाजाची शोकांतिका आहे. आणि ते कोविडनीची शोकांतिका आहे ना, आणखीन आपल्याला अशी एनलार्ज करून दाखवली त्या कोविडनी, की हे जगणं आहे ना, शेवटी कोविडसुद्धा हा काळाचा महिमा आहे. हा काळाचा महिमा आहे की हा काळाला जर याचं एक उत्तर पाहिजे असेल आपल्याला, तर माणूस आणि मानवी समाज आणि सगळं विश्व एवढं चंगळवादात आणि एवढं मजा करण्यामध्ये मशगूल झालेलं होतं. त्या चंगळवादाला हा एक प्रकारचा दिलेली ठोसा आहे या काळाने, की आता तरी नीट हो, आता तरी कारण नसताना फिरत बसू नको, पार्ट्या रात्री अपरात्री करायच्या, त्यात त्या रेव पार्ट्या करायच्या, आणखीन काय करायचं, या सगळ्याला वेसण घातली आहे नकळत या कोविडनी. चंगळवादाला चपराक दिली आणि माणसाला सांगितले तू कोणी नाहीस, यू आर झिरो. तुझं अस्तित्व आहे ना, हे तुझं अस्तित्व केवळ मी तुझ्यात शिरलो नाही म्हणून आहे. मी ज्यावेळी तुझ्यात प्रवेश करीन ना, त्यावेळी तुझं अस्तित्व शून्य होऊन जाईल. ही जाणीव करून दिली कोविडनी माणसाला.
आणि ह्या कोविडचं सगळ्यात महत्त्वाचं जर आपण भारतीय संस्कृतीचा आणि आपल्या मृत्यूनंतरच्या सगळ्या विधींचा अभ्यास केला तर कोविड झालेला माणूस आहे ना, तो म्हणे 14 दिवसच जगतो. 14 नाही येऊन त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं, त्याला व्हेंटिलेटर मिळाला नाही, त्याला ऑक्सिजन मिळाला नाही, त्याला नीट ट्रीट 14 दिवसात तो ऑफ होतो. म्हणजे आपल्याकडे मृत्यूनंतर 14वा दिवस महत्त्वाचा. तसाच हा कोविडचा 14 दिवसाचा प्रवास, की 14 दिवसात माणसाला तो संपवणारच, की तुम्ही जेवण घालाच त्याचं. काय हे विलक्षण. आणि या सगळ्यामध्ये प्रत्येकाने राज्यकर्त्यांनी काय, आणि राज्यकर्त्यांचे उजवे दावे असतात, त्यांनी काय संधी साधली फक्त कारण त्यांना काय गुणात्मकदृष्ट्या शून्य. कोविड हा शब्द इंग्रजीत लिहायचा तर लिहिता येणार नाही, किंवा अँटीबॉडीज म्हणजे काय विचारलं तर मग काय तेवढी आपली झेपच नाही ना, झेपच नाही तर काय होणार आहे. त्यामुळे तिथे राजकारण करत बसायचं, तिथनं पैसे किती खायचे हे विचार करायचा. सगळीकडे भ्रष्टाचार, सगळ्यात भ्रष्टाचार करायचा. आम्हाला काही दुसरं येतच नाही हो, दुसरं काही शिकवलंच नाही आम्हाला की माणसाच्या. आणि जेव्हा कोविड आला, मार्चमध्ये आला, 2 झाली लॉकडाऊन झाली एकानंतर एक, मोदींनी अतिशय माणसांना, भारतीय नागरिकांना अतिशय बळ दिलं जगण्याचं. मन की बात म्हणणं, आणि त्या मोदींची खिल्ली उडवत होते की आता गेले महिनाभर बोलत नाहीत. अरे ते कशाला सारखं, तुमचं काय काम आहे मग? जो माणूस स्वतःचं 24 तासातले 20 तास काम करतो देशासाठी, आणि मन की बातमध्ये येऊन सांगतो की बळ घ्या, आत्मिक बळ निर्माण करा. त्या स्वतःकडे एवढं त्यांच्याकडे आत्मिक बळ आहे, ते सगळ्यांना ते प्रसारित करतात. त्यांची स्वतःची जी इच्छाशक्ती आहे, त्यांना काय आहे, काय त्यांना कलंदर जगणं आहे त्यांचं, एखाद्या फकीरासारखं जगणं आहे त्यांचं. त्यांना काय करायचं आहे? पण मन की बातमध्ये येऊन 135 कोटी लोकांना आव्हान करतात की नीट जगा, चांगलं आहे, काळ आहे सगळ्यावर, काळाचं औषध आहे सगळ्यावरती, टाईम इज अ हिलिंग फॉर एव्हरीथिंग. जगा तुम्ही, जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आणि जगण्याच्या अधिकारासाठी आरोग्याच्या सुविधा देण्याचं काम माझं आहे, सरकारचं. हे मी जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या कॉन्फरन्स घेत होत्या, व्हिडिओ कॉन, सगळ्यांना मार्गदर्शन करत होत्या. आणि मार्गदर्शन करत असताना त्यांनी जे नियोजनपूर्वक एक टीम तयार केली होती सगळ्या IAS ऑफिसरची, आणि त्यांना प्रत्येकाला कामं विभागून देऊन रोज त्याचा ते हे घ्यायचे, रोज गोषवारा घ्यायचे की व्हॉट यू हॅव डन यस्टरडे, व्हॉट इज द पॉसिबिलिटीज ऑफ द फॉर्मर डेव्हलपमेंट इन दिस एपिडेमिक. सगळ्याचा अभ्यास करत होते ते. नुसते एखादा दुसरा राज्यकर्ता असला ना, पळून गेला असता, राज्य सोडून पळून गेला असता, नको म्हणला असता, हे झंझट नको. पण त्यांच्यासारखी इच्छाशक्ती, त्यांच्यासारखी विल पॉवर, आणि त्यांच्यासारखी राष्ट्रभक्ती आहे, म्हणून आज 135 कोटी देश, लोकसंख्येचा देश अजून वळणावर आहे, अजून गाडी धावती अजून. आणि लॉकडाऊनने काय केलं? माणसाचं जीवन गतिहीन केलं. लॉकडाऊन हा उपाय आहे, पण सारखा नाही. एकच जालिम उपाय, तर जालिम औषध सारखं द्यायचं, माणसाला मारूनच टाकायचं. जालिम औषध हे थोड्याच्या मात्रेमध्येच द्यायचं असतं जेव्हा त्याचा गुण येतो. जालिम औषध सारखंच घेत बसलं तर त्या शरीराला पण त्या जालिम औषधाची सवय होती, आणि ते जालिम औषधाचा नंतर उपयोग शून्य होतो. त्यामुळे लॉकडाऊन हा उपाय आहे, सोशल डिस्टन्सिंग. आणि आपण कुठे भर रस्त्यामध्ये कोणाला शिंक आली तर माणूस नॅचरली हात नाकावर, हे सांगायची गरज आहे का? नाकावर हात न्यावा, रुमाल लावा, मास्क बांधा. आता गेले पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये गेल्या 10 वर्षापासून महिला तोंडाला रुमाल बांधून फिरतात, कारण पोल्युशनमुळे आमची स्किन खराब नको आहे. त्यामुळे ते आपोआपच आहे, याच्यात काही वेगळं काही नाही आहे. पण या कोविडने जे माणसाचं जीवन आहे ना, हे समूळ हलवून टाकलं, सगळं समूळ त्याला हलवलं, अप्रूट्सपासून चेंज केलं. आणि परत एकदा विचार करण्याला माणसाला प्रवृत्त केलं की तुम्ही आणि तुमच्या आरोग्य व्यवस्था, तुमची आरोग्य प्रणाली ही काय असेल. आणि आपल्याला वाटतं आहे की मी जेव्हा कोविड पूर्व जग, कोविडग्रस्त जग म्हणजे आत्ताचं, आणि कोविड उत्तर जग कसं असेल, कोविड उत्तर जग तर फार भयानक असेल. कारण हा कोविडसारखा रोग 2-3 व्याधी आहे, हा व्हायरसवर औषध निघेल, त्याच्यावरती लस निघेल, तिची मानवी शरीराला सवय होईल, पण हा नंतरचे 10 वर्षासाठी आर्थिक, सामाजिक आणि अशा गोष्टींचं ओझं ठेवून जाणार आहे आपल्यावरती. आणि हे ओझं दूर करण्याचं काम कोणाचं आहे? हे ओझं दूर करण्याचं काम प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअलचं आहे. सरकार येतील, सरकार जातील, काय करायचं आपल्याला? पण प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे.
आरोग्यासाठी जे काही लागतं, मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी जे काही लागतं, टी व्हीवरच्या बातम्या बघून माणसं भ्रमिष्ट झाली. माणसाची बुद्धी फिरली. नकळत आपण सारखे तेच तेच ऐकून आपल्यावर भडीमार झाला. जसं मुलाला घरातल्या सांगितलं, की पूर्वीच्या काळी असं म्हणतात, की जेव्हा इंग्रजी शाळेत मुलांना घालायचे, तेव्हा मुलगा कुठे वस्तूला, लहान मुलगा 4-5 वर्षाचा हात लावायला लागला की म्हणायचे नो नो नो. सारखी त्याचे आई वडील त्याला नो यावं, नाही म्हणायला नो म्हणतात असं म्हणे. त्या मुलाला एकदा पाहुणे आले, म्हणाले तुझं नाव काय रे बाळा? तो म्हणला नो. माझं नाव नोच आहे. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टींचा जेव्हा भडीमार होतो ना, तर नकळत हे कोविडच माणसाचं नाव एखाद्या वेळेला होऊन जाईल, की सारखं कोविड-19 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 आणि त्याच्यावरची औषधं, त्यामध्ये भ्रष्टाचार होतोय. मग कुठे काय झालं, कोण पळून गेला, हे का बातम्या आहेत का? माणसाची सहज प्रवृत्ती आहे की आलेल्या संकटातून आपण निघून जायचं, पळून जायचं, त्याच्यापासून दूर जायचं. आपण माध्यमांच्या समोर गेलं नाही पाहिजे, किंवा त्याची काही व्यक्तिगत कामं असतात ते करण्यासाठी माणसं पोलिसांशी खोटं बोलतात. त्याला जायचं असतं मुलीकडे राहायला, पण तो सांगतो मला अमुक ठिकाणी जायचं, बँकेतच जायचं आहे, तमकीकडे जायचं. याचा एक उपयोग झाला, या संगणकीय आणि या मोबाईलमध्ये जी काय ॲप्स होती त्याचा थोडा उपयोग झाला माणसाला, की नकळत बँकेचे व्यवहार घरी बसून तुम्ही करत होतात. पण तरी काही एक माणसं आहेत 50-60च्या पुढची, की त्यांना त्यात ते अजून विश्वास वाटत नाही, की मग ना त्यांना ते कागद लागतो, की मी बँकेत पैसे भरले, शिक्का मारून मला स्लिप मिळाली, काउंटर खोलले, पैसे पासबुकमध्ये एंट्री झाली, गेले पैसे. कारण ह्या जनरेशनचा फरक असतो, की हा जो बुद्धीतला फरक असतो, की डार्विनच्या तत्वानुसार आत्ताचे जे 30ली मुलं आहेत, 40ली मुलं आहेत, त्यांचा मेंदू आहे ना तो ताजा आहे आणि तो उत्क्रांत झालेला आहे या नवीन सगळ्या संगणकीय आणि या मोबाईलच्या टेक्नॉलॉजीला किंवा या ॲप्सला आपलंसं करण्यासाठी. पण जी मंडळी आता 60च्या पुढे आहेत त्यांना ते पटकन आपलंसं करता येत नाही, किंवा ते डायजेस्ट होत नाही, किंवा ते आपलंसं करावं किंवा त्याचा वापर करावा अशी बुद्धी होत नाही. कारण त्याच्यामध्ये एक भीती आहे. आणि या करोनाने माणसाला काय केलं, भीतीग्रस्त, भयग्रस्त केलं. कारण हे संकट जे आलं ना, हे अनाकलनीय, अगम्य असं काहीतरी होतं आणि ते अचानक मानव जातीवर येऊन ठेपलं. पण एकच त्याच्यात जमेची बाजू जर बनली, तर अमेरिकेसारख्या युरोपमधल्या सगळ्या देशांमध्ये ते पहिले आधी महिना 1.5 महिना आलं. त्यामुळं आपल्या सरकारला जरा विचार करण्याला वेळ मिळाला, थोडीशी काहीतरी जुजबी काहीतरी तयारी करता आली. आणि आपल्याकडे लॉकडाऊन त्या मनाने पहिल्यांदा लवकर डिक्लेअर झाला आणि त्यामुळे बराचसा भारतासारख्या एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये त्याचा जो प्रसार झाला तो कमी प्रमाणात झाला. पण यामध्ये जर बघितलं तर यामध्ये टेस्टिंग मेथड आहे, याच्यात फार ऑथेंटिसिटी पाहिजे. ज्या कुठल्या पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये याचं टेस्टिंग होतं हे फार कमी लोकांना याची प्रोसेस माहिती आहे. त्याला म्हणतात ती एक पॉलिमर रिॲक्शन चेन असते, PMR टेस्ट, पॉलिमर चेन असते, त्याची एक टेस्ट घेतात. त्या टेस्टमध्ये खूप जुनी मेथड आहे. त्याच्यानंतर एक स्वॅब टेस्ट घेतली जाते. आता स्वॅब टेस्ट ही इतकी विश्वासार्ह मानली जात नाही, कारण ती कोविडचा जो विषाणू असतो तो नाकातनं घशात जातो. म्हणजे नाकातली स्वॅब घेतली तर एखाद्या वेळेला निगेटिव्ह येईल, घशातली स्वॅब घेतली तर पॉझिटिव्ह येईल. परत ती घशातनं स्वॅब म्हणजे काय, थोड्याशा भागावरती एक कापूस फिरवतात आणि त्यातलं जे काही लिक्विड सोल्युशन असतं, जे लिक्विड असतं, एक द्रव असतो आपल्या घशामध्ये, तो काढून घेतात आणि तो टेस्ट करतात. आता या स्वॅब टेस्टमध्ये तर तुम्ही जी जागा त्या सॅम्पलरनी, सॅम्पल घेणारा जो असतो त्याने घेतलेली, तिथे समजा तो विषाणू नसेल तर ती निगेटिव्ह येणार, आणि समजा तिथे नेमकी घेतली तर पॉझिटिव्ह येणार. म्हणजे ही जी टेस्टिंग मेथड आहे ही डेव्हलप करावी लागते आणि याच्यात फार कमी ऑथेंटिसिटी असते. त्यामुळे टेस्टिंग मेथड पहिल्यांदा आपल्या पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जर कुठल्याही मोठ्या शहरातल्या अगदी मोठ्या मोठ्या लॅब्स घेतल्या, अगदी अद्ययावत घेतल्या, तरी त्याच्यामध्ये रक्त, लघवी, थुंकी, स्टूल्स, त्याच्यानंतर MMR करा, तुमचं काय CT स्कॅन करा, अमकं करा, त्यांची मोठी यंत्रणा निर्माण केलेली असती, ती खरेदी केलेली असती, त्याच्यासाठी लाखो रुपये घातलेले असतात. मग प्रत्येक डॉक्टर लिहून देणार की तुम्ही MMR करून या, CT स्कॅन करून या, अमकं करा, तमकं करा, आणि त्यातनं त्यांना पैसे वसूल करायचे असतात. पण ही स्वॅबची टेस्ट जेव्हा हा कोविड आला ना, तेव्हाच कोणालाच माहिती नव्हती, सगळ्यांची पार्टी कोरीच होती. मग ती टेस्टिंग मेथड डेव्हलप करावी लागते, तिची ऑथेंटिसिटी करावी लागते. त्यासाठी एक कोविड नसलेला आणि कोविड असलेल्या माणसाच्या करून त्याच्यात कंपॅरिझन करावी लागते. शेवटी ज्ञानाचं साधन येतं. ज्ञानाचं साधन ॲनालॉगनी करावं लागतं, कधी कंपॅरिझननी करावं लागतं. आणि शेवटी काय असतं,
ज्या माणसांना खूप माहिती असते ते त्यातले निष्णात असतात ना ते कमी बोलत असतात, आणि जे जास्ती बोलतात ना ते शून्य असतात, त्यांना त्यातलं ज्ञान नसतं कारण ते जास्ती बोलत असतात. दोज हू आर नोईंग बेटर दे ऑलवेज स्पीक लेस, दोज हू आर स्पीकिंग मोर दे नोन व्हेरी लेस, असा एक नियम असतो. आणि ह्या जेव्हा कोविडनी आपलं लॉकडाऊन करून जग एका जागी एका थांबवलं आणि माणसाला गतिहीन केलं, माणसाचं जगणं. आणि जेव्हा जेव्हा माणसाचं जीवन गतिहीन होतं, किंवा जेव्हा आईन्स्टाईन जसं म्हणायचं की माणसाचं जीवन म्हणजे सायकलसारखं आहे, त्याला जर गती असेल तर त्याचा समतोल राहणार, त्याचा बॅलन्स राहणार. जेव्हा तुमची गतीच नष्ट होती तेव्हा झिरो गतीला येतं, तेव्हा तुम्ही सायकलवरनं खालीच पडता. सायकलच पडते कारण ती गुरुत्वाकर्षण पृथ्वीचं तिला खेचून घेतं. त्याप्रमाणे लॉकडाऊनमुळे माणसाचं जीवन गतिहीन झालं, आणि गतिहीन झालेलं जीवन हे समतोल बिघडवतच असतं. आणि समतोल बिघडला की माणसं नको ते करायला लागतात, डोक्यामध्ये नको ते विचार येतात. फारच कमी माणसं होती की जी काहीतरी चांगलं करत. पहिले 15 दिवस तर लॉकडाऊनचे लोक घरी चांगले चांगले डिश करायचे आणि फोटो पाठवायचे एकमेकांना, आम्ही आज हे केलं ते. ते विस्थापित झालेले मायग्रेटेड करणारे उपाशी पोटी हजारो किलोमीटर चालले होते, आणि आम्ही घरी आजही चायनीज डिश बसवली आणि ती डिश बनवली आणि यूट्यूबवर बघून. लाजिरवाणी गोष्ट आहे. सुशिक्षित समाजाला ही लाजिरवाणी गोष्ट आहे की या भारतातले गरीब दारिद्र्य नागरिक, कष्टकरी, मोलमजुरी करणारे, पोटात अन्न नसताना हजारो किलोमीटरचा प्रवास करतायत, आणि आपण 4 भिंतीच्या घरामध्ये रोज वेगळ्या डिश बनवून नातलगांना फोटो पाठवतो. लाजिरवाणी गोष्ट आहे. मानवी संस्कृतीची काळीमा आहे. आणि माणूस सगळं विसरला या रोगामध्ये, स्वतःची बुद्धीसुद्धा विसरला, तारतम्य विसरला, विवेक विसरला. काय करावं? आणि शेवटी काय असतं, कुठलीही साथ येते, कुठलाही रोग येतो, कुठलीही असुरक्षित जेव्हा परिस्थिती निर्माण होत असते तेव्हा माणसाचा जो काही त्याचा त्याचा प्राधान्यक्रम असतो जीवन जगण्यातला, तो बदलतो. त्याप्रमाणे आता फक्त सर्वायवल, माझं सर्वायवल आणि माझी सुरक्षा हाच सगळ्यात पहिले आले, बॉटमला आले. कारण अन्न, वस्त्र आणि हे नाहीच आहेत आता. माणसाच्या गरजा तर गेल्या. आता अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण म्हणजे मॉलमध्ये जाऊन 60% डिस्काउंट असलं की अनेक कपडे एकाच वेळी घेऊन येतो आपण, कारण ते काय गरज नाही राहिली, ती चैनीची वस्तू झाली. बेसिक नीड इज गेट्स एनलार्ज्ड टू द चैनीची गोष्ट. म्हणजे वी हॅव एनलार्ज्ड आवर बेसिक नीड्स टू सच अ एक्सटेंट दॅट बिकम कव्हर्ड आवर होल लाईफ. तर अशा प्रकारे जेव्हा मानवी समाज चंगळवादात आणि अशामध्ये गुंततो ना, तेव्हा तरी काळपुरुष कुठनं तरी ते बघतच असतो. आणि तो काळपुरुष जेव्हा बघतो ना, तेव्हा तो म्हणतो की आता हे समतोल बिघडायला लागलेला आहे, हा सगळा मानवी संस्कृतीचा आणि मानवी विश्वाचा. तर त्याला कुठेतरी पायबंद घालायलाच पाहिजे. मग तो पायबंद कधी प्लेगच्या रूपाने येतो, तो पायबंद कधी इन्फ्लुएंजाच्या रूपाने येतो, तो पायबंद कधी स्वाईन फ्लू, कधी चिकनगुनिया, आणि आता हा कोविड. हा कोविडचा तर महाभयंकर हा विषाणू आहे की साऱ्या मानवी संस्कृतीला आणि मानवी जीवनाच्या सगळ्या स्तरांना त्यांनी घुसळून काढले. रतन टाटांसारखे प्रसिद्ध उद्योगपती आणि ज्यांना समाजाबद्दल, या देशाबद्दल मनापासून आत्मीयता आहे, तो माणूससुद्धा म्हणतो की हे 2020 साल आहे ना, हे फक्त आपल्या सर्वायवलसाठी आहे. मानवी सर्वायवल टिकवून ठेवा फक्त. मग त्याच्यानंतर पुढचं होईल काय होईल ते पण. आत्ता हे सर्वायवल हे मुख्य मोटो आहे आत्ताचं. असं जेव्हा रतन टाटांसारखे माणूस म्हणतो तेव्हा आपण तर कुठे आहोत? आणि या सगळ्यातनं जर आपण बाहेर पडलो तर एक असं करावं लागेल जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुद्धा मनात असेल की आपल्याकडे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, ह्या जशा IAS ऑफिसरच्या रँकच्या वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस आहेत, तशी इंडियन मेडिकल सर्व्हिस नावाची एक ब्रांच सुरू केली पाहिजे की जिथे 5 वर्ष MBBS झालेले किंवा MD झालेले डॉक्टरांना अजून 4 वर्षाचं ट्रेनिंग द्यायचं. त्यांना फक्त साथीच्या आजाराचं नाही तर सर्व मानवी आरोग्याचं ट्रेनिंग द्यायचं आणि मानवी विकासाचं ट्रेनिंग द्यायचं की माणसाच्या मनापासनं,
माणसाच्या शरीरापर्यंत आणि माणसाच्या शरीरापासून समाजाच्या आरोग्यापर्यंत हे कसं एकमेकात गुंतलेलं आहे. इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. खरी हा कोविडने आपल्याकडे आपल्यासमोर मानवी जीवनाची एक जटिलता पुढे आणली. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ह्युमन लाईफ, ऑफ द ह्युमन सोसायटी, की किती जटिल आहे की आपण एक प्रश्न सोडवायला जातो तर दुसरा प्रश्न उभा राहतो. ज्यावेळी लॉकडाऊन हा उपाय आपण आणला त्यावेळी मायग्रेशन ऑफ दी सर्वंट्स, मायग्रेशन ऑफ दी कष्टकरीज आणि मोलमजुरी करणाऱ्यांचं हा दुसरा प्रश्न निर्माण झाला. तर एका प्रश्नातनं दुसरा प्रश्न जेव्हा निर्माण होत असतात ना त्याला जटिलता म्हणतात. ती जटिलता जर कमी करायची असेल तर इंडियन मेडिकल सर्व्हिसेससारखा एक ब्रांच निर्माण करायला पाहिजे की जिथे सुशिक्षित डॉक्टर अजून 4 वर्ष ट्रेनिंग घेतील आणि भारतीय समाजाला, भारतीय राष्ट्राला, जसं इंडियन याचं असतं, मिलिटरीचं असतं AFMC, आर्म फोर्सेस मेडिकल फोर्सेस, की सशस्त्र सेनेचे डॉक्टर वेगळे असतात, तसं आपल्याला समाजासाठी एपिडेमिकॉलॉजी, जिथे साथीच्या रोगांचं फार अगदी सूक्ष्मपणे अभ्यास केला जाईल, असं काहीतरी करत आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जो आपण विचार केला, मी 2 वर्षापूर्वी भाषण दिलं होतं की तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान असेल ना तसं मानवाचं कल्याण होणार. तर आज आपण बघितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, संगणकीय एवढं प्रगती झाली किंवा त्याला काय म्हणतात ते सगळं फार मोठा विकास झाला सगळ्या तंत्रज्ञानामध्ये. पण या तंत्रज्ञान आणि या इंजिनिअरिंगचा जो मोठा काहीतरी एक बलदंड, एक सिस्टीम उभी राहिली, त्या सिस्टीमची फळं सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत काहीच मिळाली नाहीत. सामान्य माणसापर्यंत काहीच मिळाली नाहीत त्याची फळं, सालं फक्त तिथपर्यंत आली. त्याच्याही पलीकडे जाऊन असं म्हणावं लागेल की कोविडसारखा जेव्हा ही साथीचा रोग येतो त्यावेळी गरज कसली असती, तर या मानवी समाजाला, या मानवी समाजाच्या एकत्रित जगण्याला, याच्या सिम्बायोटिक रिलेशनला, आणि राज्यकर्त्यांनी आणि काही पाश्चिमात्य देशांनी की फिलॉसॉफी इज डेड असं म्हणतात की तत्त्वज्ञान आता फार मृतप्राय झालेले नाही. तत्त्वज्ञान कधीच मरत नसतं. फिलॉसॉफी असती ती मानवाच्या अस्तित्वाची एक निदर्शक असती. ज्याप्रमाणे डेकार्ट म्हणला होता की आय एम थिंकिंग सो आय एम. आज अमेरिकेत सुद्धा परत एकदा तत्त्वज्ञानाचा उदय होणार आहे. तो नॉर्मन चॉस्की नावाचा जो तत्त्वज्ञ आहे त्यांनी ट्रम्प सरकारला आणि साऱ्या विश्वातल्या सरकारांना बजावलं आहे की वैद्यकीय सुविधेकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आहे, त्याचं हे फळ आहे. तर तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान हे पाहिजेच आहे. तत्त्वज्ञान जर जगलं, तत्त्वज्ञानातनं जे निर्माण होतं ना ते माणसाला पूरक असतं, आणि तत्त्वज्ञानाला बाजूला सोडून जे निर्माण होतं ना ते माणसाला मारक असतं. दॅट इज ऑलवेज बीन पॉयझनस. ही सगळी तंत्रज्ञानाने निर्माण केलेली जी एक संगणकीय आणि एक मोबाईलची सगळे ॲपची जी काही एक प्रचंड वेगाने झालेली प्रगती आहे ना, ही विषवल्ली आहे. ही माणसाला कुठेतरी खालीच नेणार आहे. आणि या सगळ्याचा शेवटी काय, या सगळ्याचा शेवटी जर विचार केला तर हे सगळं केव्हा आहे, हे सगळं केव्हा आहे, जेव्हा माणूस असेल तेव्हाच याचा सगळ्याचा उपयोग आहे. त्यामुळे हा माणूस जगला पाहिजे, आणि हा माणूस जगायचा असेल, या माणसाचं अस्तित्व जगवायचं असेल, या माणसाचं साधर्म्याने आणि सौहार्दाने कार्डिक जर रिलेशननी समाज एकसंध ठेवायचा असेल तर माणसाचं जगणं महत्त्वाचं आहे. आणि माणसाचं जगणं महत्त्वाचं जेव्हा आपण मानतो तेव्हा त्याला वैद्यकीय सुविधा पाहिजेत किंवा त्याचं मन प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि मन प्रसन्न राहण्यासाठी काय करायला पाहिजे की तिथे साहित्य, संगीत याचाच विकास झाला पाहिजे आणि प्रत्येकाला ते जाणवलं पाहिजे. या लॉकडाऊनचा उपयोग करून काही माणसांनी स्वतःची प्रगती करून घेतली. कोणी कोशात गेले, शेलमध्ये गेले, आंतरिक झाले, इंट्रोवर्ट झाले आणि काहीतरी लिखाण केलं. कोणी राहिलेल्या गोष्टींचं काही बागकाम केलं, कोणी संगीतातली फ्ल्यूट वाजवायला शिकलं, कोणी अजून भरतकाम केलं, कोणी पेंटिंग्स करायला लागलं. म्हणजे ज्याची जी हॉबी होती त्यात त्यांनी रस घ्यायला सुरुवात केली. आणि नकळत काय झालं, माणसाचं ते काही लॉकडाऊनमध्ये बंदिस्त जीवन होतं, असं अगदी घुसमटलेलं होतं, त्याला नकळत जरासे घुमारे मिळाले, त्याला थोडीशी हवा लागली. जसं स्वामीजी म्हणायचे की हा जो सगळं जे माणसाचं जगणं आहे ना, हे माणसाचं जगणं आहे ना, हे सगळं कर्तव्यपरायणे त्याच्यात जातं. आणि कर्तव्य माणसाचं असतं ना ते माध्यान्हीच्या सूर्यासारखं असतं, माणसाची सगळी शक्ती काढून घेतं.
त्यामुळे कर्तव्य माणसं करत होती, पण या कोविडमुळे घरात बसून ती कर्तव्य पार करण्याची माणसाला वेळ आली, ती कर्तव्य पूर्ण करण्याची. आणि ती कर्तव्य करीत असतानाच माणसाने स्वतःचा छंद जोपासला, कोणी आपल्या राहिलेल्या गोष्टी करून घेतल्या आणि त्यातनं आनंद निर्माण केला. आणि जेव्हा आनंद आणि सुख समाधान जेव्हा असतं त्यावेळी नकळत माणसापासून अनारोग्य असतं ते दूर राहतं. अनारोग्य आणि अशा प्रकारच्या व्याधी असतात त्या दूर राहतात. त्यामुळे जास्तीत जास्त माणसाने चिअरफुल आणि प्लेझंट राहण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी आपण आपले छंद जपायचे आणि या कोविडच्या बातम्या ऐकायच्या नाही. आणि ऐकायच्या असल्या तर सरकारी माध्यमांच्या सह्याद्री वाहिनीच्या ऑथेंटिक बातम्या ऐकायच्या. बाकी त्या बातम्यांचं एक्झॉगरेशन ऐकायचं नाही, कारण शेवटी त्यांना काय माणसाला भय माणसापुढे उभे करून त्यांना त्यांचा व्यापार करायचा. तर यावेळी मला एक असं आठवतं की कवी ग्रेसनी त्यावेळी लिहून ठेवलं होतं की भय इथले संपत नाही, मग तुझी आठवण येते, तू मी संध्यासमयी गातो, तू मला शिकवले ते गीत. तर संध्यासमयी तेच गीत गायचं जे आपल्याला कोणी त्या आईने शिकवलं असेल किंवा त्या परमात्म्याने शिकवलं असेल. तर त्या परमात्म्याचं म्हणून गांधीजी नेहमी म्हणायचे की त्या परमात्म्याची जर प्रार्थना करायची असेल ना तर खुल्या आकाशात जायचं, मोकळ्या जागी आभाळाखाली उभं व्हायचं आणि प्रार्थना करायची. कारण ती आभाळ असते ना, तो अनसीन फादर असतो, ती आभाळ माया असते. तो स्वतः स्पर्श करत नाही, पण तो त्याचं अस्तित्व दाखवतो की मी तुझ्या पाठीशी आहे, माझं पितृत्व तुझ्या पाठीशी आहे, असं ते आभाळ नकळत सांगतं. त्याला आभाळ माया म्हणतात. तर त्या अशा प्रकारचं काहीतरी करायचं, प्रार्थना करायचं. इफ यू नॉट प्रे देन यू हॅव टू पे. तुम्ही जर प्रे म्हणजे प्रार्थना केली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पैसे पे करावे लागतात. तर अशा प्रकारे आपण आपलं इंडिव्हिज्युअलचं कसं जगायचं, आपण कसं या कोविडला सामोरं जायचं, या ॲडव्हर्स कंडिशनला, या प्रतिकूल परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे आपण ठरवायचं. आणि या 135 कोटी लोकांचं पितृत्व घेतलेले नरेंद्र मोदी तर करतायतच. त्यांना पाहिजे ते इच्छाशक्तीनी आणि विल पॉवरनी. ज्यावेळी चीननी याच वेळी धुमाकूळ घातला गेलवान खोऱ्यामध्ये, त्यालासुद्धा त्यांनी उत्तर दिलं. तर अशा प्रकारचा माणूस आपल्याला राष्ट्रनेता म्हणून लाभलेला आहे. त्या राष्ट्रनेत्याला आपण स्मरलं पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्ती त्यांच्याकडे आपल्या इच्छाशक्तीच्या पॉझिटिव्ह वेव्स पाठवल्या पाहिजे. आणि जीवनामध्ये सकारात्मकता हा शब्द आत्ता आला. सकारात्मकता शब्द का कोण वापरतं मला माहिती. आपला ॲप्रोच जीवनाबद्दल पॉझिटिव्ह पाहिजे. आपल्या जीवन जगण्याची कुठला तरी शब्द पाहिजे. जीवन जगण्याची विजिगुषी वृत्ती पाहिजे. हा विजिगुषी शब्दाचा उच्चारच येणार नाही काही लोकांना. तर अशा प्रकारे आज मी जे तुम्हाला काही एक कोविड पूर्व जग, कोविड उत्तर जग आणि कोविडग्रस्त जग आपण अनुभवतो ते आहे. तर आज कशी परिस्थिती आहे बाहेर जर विचार केला तर खामोशी का माहौल है, खामोशी का माहौल है, न आँख में नींद है, न रात कटती है. अशा प्रकारची अवस्था सगळीकडे झालेली आहे माणसाची. माणूस अत्यंत तणावाखाली जगतोय. तर तणावाखाली कोणीही जगू नका, आनंदी समाधानी जगा. आणि या कोविडपासनं दूर राहण्यासाठी स्वतःला जपा आणि जे काही आपलं पारंपरिक जगणं आहे ती लाईफस्टाईल ठेवा. एवढं बोलून मी भाषण संपवतो. आणि श्रावण व्याख्यानमालेच्या 23व्या वर्षाचं पहिलं पुष्प गुंफण्याची मला संधी श्री मंगेश जोशी आणि इतर संचालकांनी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि दरवेळेप्रमाणे मी श्रोत्यांना बघू शकलो नाही, पण येणारे श्रोते राम मंदिरात 14 तळ्यावरचे सगळे विचक्षण असतात, सगळे विद्वान असतात आणि सगळे बहुश्रुत असतात. हे मी जमेत धरून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय श्रीराम.